चाललंय त्याचप्रमाणे इकडं होणार आहे। मी पहिल्यांदा विमानात बसत होते तेव्हा तू म्हणाला होतास मला, तू प्रार्थना करशील की माझ्या आजूबाजूला किरकिरी मुलं नसावी आणि मला सुंदर ढग दिसावे। आकाशात ढग नव्हते, पण काचबंद क्षितिज स्पष्ट दिसत होतं। खाली बघितल्यावर कळालं, आपली जमीन एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर उठलेल्या मुरुमांसारखी दिसते। तू एक मुरुम, मी एक मुरुम, मुरुमांची कॉलनी। याचं सपाटीकरण करणं सरकारी खिशाला रास्त वाटत असावं। विकास आणि वाढ एकूण एकच असते काय? सपाटीकरण, विस्तार, मोडलेलं गावठाण, फोडलेली मुर्म। आज पैसा हा थोड्या काळाकरता असणार आहे, पण तुम्ही जागात जर नाही दिली तर कायमस्वरूपी आम्ही विस्थापितच होणार आहे। 50 रुपये याची ताकद नाही हो आईच्या पोरासनी। आईच्या भोवतीने किती आई विकून खाणारे पोट भरून। महालक्ष्मीचा गणपती म्हणजे जो मानाचा आहे तो दारातून बाहेर पडला की आमच्या दारात 1-2 मिनिटं थांबतो आणि त्याच्यानंतरचा जो असा म्हणजे डोळ्यातून अश्रू थांबतच नाही इतका तो म्हणजे प्रत्येकच गोष्ट आमच्या इथली आहे ती जिव्हाळ्याची। ₹1450 कोटी रुपयाचा आता ही विकास आराखडा आहे। आता एक वर्षभरामध्ये त्याची सुरुवात सुद्धा होईल। सारखं तेच करत बसणार आहे का? त्यामुळं पुढच्या 50 वर्षाचा विचार करून हा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि ती योग्य आहे। भावनेवरती देश चालत नाही। आपला देश कागदपत्रावरती वस्तुस्थितीवरती चालतो। म्हणून तर विरोध चाललाय ना, लोक तयार नाही आहेत आणि हे पैसे खाण्यासाठी चाललंय हे लोकांना माहिती आहे। 50 वर्षाचा विचार केला असेल पण यातला फायदा ठराविक लोकांचाच होणार। लोकांना पूर्वीच्या धार्मिकतेच्या ह्याच्याखाली न्यायच चाललं। मला उद्या पैसे द्या, चिल्लर नाही तुम्हाला आता काय नाही चिल्लर। रस्ता कशाने बनतो? खडी, वाळू, सिमेंटनी की माणसांनी? हा रस्ता आवाजांनी बनलाय। पिढीजात फेरीवाल्या गाड्यांनाही चाकं असतात, त्यांना कुठेही उचकटून टाकता येतं। दरवर्षी रस्त्यांची उंची वाढते आणि आमच्या आठवणींचं गढूळ पाणी पावळणी होऊन गटार जमवतं। मग सगळ्यांचा पाठिंबा असताना सामुदायिक चर्चा करून लोकांना सामावून का घेत नाही सरकार? मग इथंच काळबेरं दिसते, लोक नको आहेत, आम्ही म्हणेल तसं चालणार। माझा ह्या गोष्टी विश्वास आहे, ॲक्शन ज्या दिवशी येईल तर ते रस्त्यावर प्रतिकार करते। JCB जाऊन पाडायला लागल्या, JCB पुढं वरती आमच्या पुनर्वसनात सांगा म्हणते, आमच्या जगायचं काय सांगा म्हणते।
सगळ्या प्रॉपर्टीचं मालक सरकार आहे. मधली 1-2 जण नाहीच म्हणली देणार तर जबरदस्तीने घेणार. काय करणार आहे? काय करतात? लोकांची भयग्रस्ता ही गैरव्यवहार करणाऱ्यांना विश्वासात वाटते. जरा काय ही काय करतात, ही काय करतात असं त्यांचा समज आहे. आणि आई सोडून लांब पण कुठं टाकणार नाही आम्हाला. नाही म्हणलं तर 500च्या वर आहेत. सगळ्या लेडीजच आहेत. या ओटी घ्या 50 रुपये, ओटी घ्या 50 रुपये, त्या ओटी 50 रुपये, ओटी 50 रुपये. नव्या मंदिराच्या प्रदर्शन हॉलमध्ये फिरताना कोण्या मुलाच्या पायाशी शाळेच्या खिडकीतून सोडलेलं एखादं जुनाट कागदी विमान उडत येईल का? एम्पी थिएटरमधून लाईट शो बघताना लोकांना घुंगराचा भास होईल का? या रस्त्याचा आवाज माझ्या कानात बसला. लक्ष्मी